अहमदनगर शहरातील नागापूर येथील संदीप उर्फ बाळू कमलाकर शेळके यास नायलॉन पट्टीने गळा आवळून आणि दगडाने डोके आणि चेहरा ठेचून जीवे ठार मारणाऱ्या आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। अहमदनगर शहरातील नागापूर येथील सह्याद्री चौकात संदीप उर्फ बाळू कमलाकर शेळके यास अनोळखी व्यक्तींनी नायलॉन पट्टीने गळा आवळून आणि दगडाने डोके आणि चेहरा ठेचून जीवे ठार मारले होते। याबाबत MIDC पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला होता। याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करत असताना संदीप शेळके हा विशाल जगताप आणि साहिल पठाण या दोघांसोबत देशी दारूच्या दुकानात दारू पीत असल्याबाबत माहिती प्राप्त झाली। ही माहिती प्राप्त होताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने MIDC पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि अंमलदार यांना मदतीस घेऊन इसम विशाल जगताप आणि साहिल पठाण यांची विचारपूस केली असता ते 2 दिवसांपासून घरी नसल्याचे आढळून आले। त्यांच्याविषयी संशय बळावताच अधिक माहिती घेतली असता संशयित इसम हे शहाजंग मोहल्ला जिल्हा आग्रा उत्तर प्रदेश या ठिकाणी असल्याबाबत खात्रीशीर माहिती मिळाली। पोलीस पथकाने या ठिकाणी जाऊन संशयितांना ताब्यात घेतले। यावेळी त्यांनी मैतास दारू पाजून डोक्यात दगड घालून खून केल्याची कबुली दिली आहे। या दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे। दिनांक 23/2 रोजी MIDC परिसरामध्ये संदीप उर्फ बाळू कमलाकर शेळके याचा मृतदेह मिळून आलेला होता। सदर व्यक्तीस नायलॉन पट्टीने गळा आवळून तसेच दगडाने डोके व चेहरा यावर दगड मारून चेहरा विद्रूप केलेला होता व त्यात त्याचा मृत्यू झालेला होता। सदर बाबत MIDC पोलीस स्टेशनला कलम 302-201 भादवीप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। मारणारे हे अनोळखी व अज्ञात असल्याने स्थानिक गुन्हे शाखा तसेच पोलीस स्टेशन यांचे पथक तयार करण्यात आलेले होते। पथकाने संयुक्तरित्या तांत्रिक विश्लेषण माहितगार व्यक्ती यांच्याकडून माहिती घेऊन तसेच CCTV फुटेजच्या आधारे काही गोष्टी निष्पन्न केल्या होत्या। त्याप्रमाणे MIDC परिसरातीलच विशाल जगताप व साहिल शेरखान पठाण हे दोघं त्याच्यासोबत दारू पिताना आढळून आलेले होते। त्याप्रमाणे पथकाने दोघंही इसमांना आग्रा येथे जाऊन ताब्यात घेतलेलं आहे। ताब्यात घेतल्यानंतर त्यांना अधिक विचारपूस करता या तिघही जणांनी मयत आणि इतर 2 जण यांनी एकत्र बसून दारू पिलेली होती आणि खूप दारूच्या नशेच्या आहारी असल्याने त्यांना अनैसर्गिक संभोगाची इच्छा झाल्याने ते त्या इसमाला MIDC मधील त्या सुनसान परिसरामध्ये घेऊन गेलेले होते व त्याने ते कृत्य करण्यास विरोध दर्शवल्यानेच त्यांनी त्याचा खून केल्याबाबत कबुली दिलेली आहे। NTV न्यूज मराठी अहमदनगर।